बाहेरून क्रिस्पी आणि आतून ज्युसी असा परफेक्ट पापलेट रवा फ्राय घरी बनवायचा आहे का? मग ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, पंगतमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत पापलेट रवा फ्राय अगदी हॉटेलसारखा. त्यासाठी इथे मी पापलेट्स घेतलेले आहेत. ते स्वच्छ धुवून त्याला असे कट मारून घ्या. आता आपण याच्या मॅरिनेटची तयारी करूया. इथे मी कोकम आगळ घातलेलं आहे. 1 टेबलस्पून इतकं कोकम आगळ आहे. जर तुमच्याकडे कोकम आगळ नसेल तर तुम्ही लिंबू पिळलं तरीसुद्धा चालणार आहे. मालवणी मसाला घातलेला आहे इथे मी. तुमच्याकडे जर मालवणी मसाला नसेल तर तुम्ही कोणतं लाल तिखट वापरता ते तुम्ही घातलं तरीसुद्धा चालणार आहे. अर्धा चमचा इतकी हळद घाला. त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि 1 टेबलस्पून इतकं आलं लसूण पेस्ट घालायची आहे. आता 15 ते 20 मिनटासाठी आपल्याला पापलेट मॅरिनेशनसाठी ठेवायचं आहे. तुमच्याकडे जर वेळ नसेल तर तुम्ही लगेच फ्राय केलेत तरीसुद्धा चालणार आहे. अगदी छान असे कुरकुरीत पापलेट तयार होतात. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. आता मॅरिनेट करून 15 ते 20 मिनटं बाजूला ठेवून देऊयात. त्यानंतर आपण इथे 1 वाटी रवा घ्यायचा आहे. इथे मी बारीक रवा घेतलेला आहे. तुम्हाला जर पापलेट अजून कुरकुरीत करायचे असतील तर याच्यामध्ये तुम्ही थोडंसं तांदळाचं पीठ घातलं तरीसुद्धा चालणार आहे. अर्धा चमचा इतकी हळद घालूया. पुन्हा लाल तिखट घालायचं आहे 1 चमचा आणि मीठ घालायचं आहे चवीनुसार. आता हे सर्व मिक्स करून घ्या. आता मॅरिनेट झालेल्या पापलेटला रव्यामध्ये छान असं कोट करून घ्या. रव्यामध्ये कोट केल्याने काय होईल, रव्याला मसाला लावल्याने काय होईल की रव्यामध्ये पण चांगली अशी टेस्ट येईल आणि पापलेट असे छान असे कुरकुरीत होतील. रवा इथे तुम्ही बारीकच वापरा. बघा तुम्ही प्रत्येक पापलेटला मी रव्यामध्ये छान असं कोट करून घेते. आणि तुम्हाला हवे असतील तर तुम्ही असे पापलेटचे पीसेस करून सुद्धा अशा पद्धतीने करू शकता पापलेट फ्राय. आता इथे तवा गरम करून त्यावर थोडं तेल घातलेलं आहे आणि दोन्ही बाजूने गोल्डन क्रिस्पी होईपर्यंत पापलेट आपल्याला फ्राय करायचे आहेत. त्याला थोडीशी चांगली चव यावी आणि मध्ये पापलेट खाताना असा कढीपत्ता यावा कुरकुरीत असा, म्हणून मी इथे कढीपत्ता घातलेला आहे. तुम्हाला जर कढीपत्ता घालायचा नसेल तर तुम्ही तो स्किप करू शकता. आता पापलेट दोन्ही बाजूने गोल्डन क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला फ्राय करायचे आहेत. आता एक बाजू आपली फ्राय करून झालेली आहे. ती आता आपण उलटवून घेऊयात. रेसिपी करायला अगदी साधी सोपी आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा ही रेसिपी. झटपट असे तयार होतात पापलेट. पहा किती सुंदर क्रिस्पी पापलेट तयार झालं आहे. बाहेरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट असा. आता आपले दोन्ही बाजून फ्राय करून झालेले आहेत. अशाच पद्धतीने बाकीचे सुद्धा मी पापलेट फ्राय करून घेणार आहे. छान असे गोल्डन रंगावरती आपल्याला पापलेट फ्राय करायचे आहेत. आणि गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे, लो गॅसवरती करायचं नाही आहे. आता आपण पापलेट काढून घेऊयात. बघा किती छान असे पापलेट गोल्डन ब्राऊन रंगावरती फ्राय करून झालेले आहेत. अशी सोपी आणि चविष्ट रेसिपीसाठी पंगत चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअर नक्की करा. अशाच नवनवीन रेसिपीसाठी बेल आयकॉनला सुद्धा हिट करा. म्हणजे काय होईल, पहिला जी रेसिपी मी अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल. धन्यवाद.